मावळ तालुक्यात संततधार पावसानं भीषण कहर केलाय। पाटण गावात पहाटे घरावर दरड कोसळून एका कष्टकरी शेतकरी कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला। या दुर्घटनेत शेतकरी नंदकुमार दत्तू तिकोणे, त्यांची पत्नी अनिता तिकोणे आणि मुलगा ज्ञानेश्वर उर्फ माऊली तिकोणे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे। तर त्यांची सून थोडक्यात बचावली आहे। ती घरापासून लांब असल्यानं ती या दुर्घटनेतून बचावली आहे। संततधार पावसामुळे डोंगराचा भाग खचून माती, दगड आणि झाडांचा मोठा ढिगारा थेट तिकोणे यांच्या घरावर कोसळला। ग्रामस्थांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलं। त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एनडीआरएफच्या पथकानं युद्ध पातळीवर बचाव कार्य राबवून अनेक तासांच्या प्रयत्नानंतर तिघांचेही मृतदेह बाहेर काढले। नंदकुमार तिकोणे हे परिसरातील कष्टाळू शेतकरी म्हणून परिचित होते, तर मुलगा ज्ञानेश्वर उर्फ माऊली याचा विवाह अवघ्या वर्षभरापूर्वीच झाला होता। नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यात असतानाच काळानं या कुटुंबावर घाला घातल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील अनेक दरड प्रवण भाग धोक्याच्या छायेत आहेत। नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। या दुर्दैवी घटनेनं ग्रामीण भागातील दरड प्रवण वस्तींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।